मिनलचा चेहरा नेहमी हसरा असायचा. जिथे जाईल तिथे तिच्या हसण्याने वातावरण उजळून निघायचं. ऑफिसमध्ये सगळे म्हणायचे, मिनल तू आलीस की ऑफिसमध्ये वेगळीच एनर्जी येते. यावर ती फक्त हलकंसं हसायची. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना लपलेल्या आहेत हे मात्र कोणालाही माहिती नव्हतं. तिचं लग्न रोहनशी झालं होतं. सुरुवातीला सगळं खूप सुंदर छान होतं. रोहन प्रेमळ होता, काळजी घेणारा होता. पहिल्या काही महिन्यात मिनलला वाटलं होतं की माझं आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. पण हळूहळू सगळं काही बदलायला लागलं. रोहनच्या स्वभावात राग वाढू लागला होता. आता तो छोट्या छोट्या गोष्टींवर देखील चिडू लागला होता. आणि मिनल काही बोलली तर तो म्हणायचा की तुला काहीच कळत नाही, तू शांत बस. तेव्हा वाद नको म्हणून मिनल देखील गप्प बसायची. कारण तिला वाटायचं लग्नात, संसारात असं थोडंफार होतच राहतं. पण दिवसेंदिवस त्याचा राग मात्र वाढत चालला होता. एक दिवस मिनलला ऑफिसमधून उशीर झाला. तेव्हा घरी पोहोचताच रोहन तिच्यावर जोरात ओरडला. कुठे होतीस इतका वेळ? ती शांतपणे म्हणाली, आज थोडं जास्तीचं ऑफिसमध्ये काम होतं. हे ऐकून त्याचा राग अजूनच वाढला. काम की दुसरं काही? तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला विश्वास बसत नव्हता की ज्याच्यावर ती इतकं प्रेम करते तोच तिच्यावर शंका घेत होता. पण तरीही ती काही बोलली नाही. ती फक्त शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली. आणि त्या रात्री ती उशीवर डोकं ठेवून रडत होती. पण सकाळी पुन्हा तीच मिनल हसणारी दिसली. तिकडे ऑफिसमध्येही कुणालाही तिच्या डोळ्यातील दुःख दिसत नव्हतं. कारण ती नेहमी आपला चेहरा हसरा ठेवायची. मिनल एकदा माहेरी गेली. तेव्हा आईने तिला पाहताच विचारलं, मिनल तू ठीक आहेस ना? ती हसत म्हणाली, हो आई, मी खूप आनंदात आहे. पण आईच्या नजरेतून काही सुटलं नाही. आईने तिचे हात हातात घेतले. बाळा, तुझ्या डोळ्यात काहीतरी दुःख दिसतंय. खरं सांग. माझ्यापासून काही लपवू नकोस. आता मात्र मिनलला स्वतःला सावरता आलं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, मी ठीक आहे, ती एवढंच म्हणाली. आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, तू ठीक नसलीस तरी चालेल, पण एकटीने सगळं काही सहन करू नकोस. ती पुन्हा शांत झाली. कारण तिला वाटत होतं की मी सर्व सांगितलं तर आईचं मन तुटेल. ती काळजी करत राहील. त्यामुळेच तिने गप्प बसणं पसंत केलं. असेच काही दिवस जात होते. मिनलचं आयुष्य 2 भागात विभागलं गेलं होतं. एक भाग जिथे ती हसरी, आनंदी, सगळ्यांना मदत करणारी मिनल होती. आणि दुसरा भाग म्हणजे जिथे ती एकटी रडणारी आणि तुटलेली मिनल होती. एक दिवस ऑफिसमधील तिचा मित्र अमय म्हणाला, मिनल तू खरंच आनंदात आहेस ना? ती थोडी दचकली. हो, पण का? अमय शांतपणे म्हणाला, कारण कधी कधी तुझं हसू खूप खोटं वाटतं. मग मिनल काही क्षण शांत राहिली. कारण तिला पहिल्यांदाच वाटलं की कोणीतरी तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे डोकावत आहे. तिचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण ती पुन्हा हसली आणि तिने यावर बोलणं टाळलं. एका रात्री रोहन पुन्हा रागावला. तेही कारण फक्त इतकंच होतं की मिनलने त्याचा फोन उशिरा उचलला होता. तो जोरात ओरडला, तुझं लक्ष कुठं असतं? ती शांत होती. पण त्या दिवशी तिच्या मनातलं सगळं तुटलं. ती हळू आवाजात म्हणाली, रोहन, मीही माणूस आहे. मीही दिवसभर काम करते, घर सांभाळते. पण तू मला कधी समजून घेतलंस का? असं बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पहिल्यांदाच ती बोलत होती. आज पहिल्यांदाच तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना बाहेर येत होत्या. तेव्हा रोहन काही बोलू शकला नाही. नेहमीप्रमाणे त्या रात्री ती खूप रडली. पण दुसऱ्या दिवशी तिने एक निर्णय घेतला होता. ती आता स्वतःसाठी जगणार होती. तिने स्वतःला मजबूत केलं होतं. ऑफिसमध्ये तिचं काम अजूनही चांगलं होऊ लागलं होतं. ती स्वतःवर प्रेम करू लागली होती. स्वतःसाठी वेळ देत होती. आणि रोहनलाही तिच्यातील हा बदल दिसू लागला होता. एक दिवस तो शांतपणे म्हणाला, मिनल, मला माफ कर. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. तो पुढे म्हणाला, मी तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख दिलं आहे ना, हे मला उशिरा कळलं आहे. तुझ्या वेदनेचं कारण मी आहे, हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही. मिनलच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. त्या रात्रीनंतर मिनलच्या आयुष्यात थोडासा बदल झाला होता. पण तिच्या मनात साचलेलं दुःख अजूनही पूर्णपणे कमी झालेलं नव्हतं. ती रोज सकाळी उठायची, आरशासमोर उभी राहायची आणि स्वतःकडे पाहून हलकंसं हसायची. पण त्या हसण्यात अजूनही थोडी वेदना लपलेली असायची. तिला वाटायचं की कदाचित आयुष्य असंच असतं, थोडं सुख आणि थोडं दुःख. पण कधी कधी ती स्वतःलाच विचारायची, मी खरंच आनंदी आहे का?
एक दिवस ती ऑफिसमधून घरी येत होती. रस्त्यावर चालताना तिला अचानक तिच्या लग्नाच्या सुरुवातीचे दिवस आठवले. ते सुंदर दिवस किती छान होते. रोहन तिच्यासाठी फुलं आणायचा, तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. त्या आठवणी आठवताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आज तोच रोहन आज इतका बदलला कसा? हा प्रश्न तिला सतत त्रास देत होता. पण मिनलला कधीच माहिती नव्हतं की रोहनच्या मनातही एक वेगळं वादळ चालू आहे. ऑफिसमध्ये त्याच्यावर खूप ताण होता. त्याच्या कंपनीत सतत प्रेशर वाढत होतं. तसेच घराची जबाबदारी, कर्ज आणि भविष्यातील चिंता होती. आणि त्या सर्व चिंतेचा, ताणाचा राग तो नकळत मिनलवर काढत होता. पण त्याला हे कधी कळलंच नाही की त्याच्या शब्दांनी तिचं मन किती तुटत होतं. असंच एक दिवस मिनल ऑफिसमध्ये काम करत असताना तिला अचानक चक्कर आली. ती खाली बसली. अमय लगेच तिच्याकडे धावून आला. मिनल, तुला काय झालं? ती म्हणाली, काही नाही. थोडा अशक्तपणा जाणवत आहे. अमयने तिला पाणी दिलं, पण त्याला जाणवत होतं की ती खूप थकलेली आहे. तो शांतपणे म्हणाला, मिनल, तू स्वतःची काळजी घेत नाहीस. ती म्हणाली, मी ठीक आहे. पण अमयने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात खूप थकवा होता. त्या रात्री मिनल घरी एकटी बसली होती. रोहन उशिरा येणार होता. घरात पूर्ण शांतता होती. ती खिडकीजवळ बसली आणि बाहेर पडणारा पाऊस पाहत राहिली. तिच्या मनात अचानक एक विचार आला. जर मी अचानक गायब झाले तर कोणाला फरक पडेल? मला काही झालं तर? हा विचार तिच्याच मनाला घाबरवून गेला. मग ती लगेच उठली. आरशासमोर उभी राहिली. तिने स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःलाच म्हणाली, मिनल, तू कमजोर नाहीस. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्या क्षणी तिला जाणवलं की ती आतून खूप मजबूत आहे. त्याच वेळी तिचा फोन वाजला. आईचा फोन होता. मिनल, कशी आहेस बाळा? आईचा आवाज ऐकताच तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. हा आई, मी ठीक आहे. आई म्हणाली, मला माहिती आहे तू मजबूत आहेस. पण कधी थकलीस तर सांग. मिनल काही क्षण शांत राहिली. नंतर हळू आवाजात म्हणाली, आई, कधी कधी मला खूप एकटं वाटतं. आई म्हणाली, बाळा, आयुष्यात कधी कधी अंधार येतो, पण कायमचा राहत नाही. त्या दिवशी रोहन उशिरा घरी आला. मिनल शांतपणे झोपली होती, पण तिच्या गालावर सुकलेले अश्रू दिसत होते. रोहन थोडा थांबला. तो तिच्याकडे पाहत राहिला आणि त्याच्या मनात अचानक अपराधीपणाची भावना निर्माण झाली. मी तिला खरंच इतकं दुःख दिलं आहे का? तेव्हा त्याला आठवलं, मिनल किती प्रेमाने त्याच्यासाठी सगळं काही करत असते, पण त्याने कधी तिच्या भावनांकडे लक्ष दिलंच नव्हतं. त्या रात्री रोहनला झोप काही लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मिनल उठली तेव्हा तिला एक आश्चर्य वाटलं. टेबलवर चहा ठेवलेला होता आणि रोहन स्वयंपाकघरात उभा होता. ते पाहून तिने आश्चर्यानेच विचारलं, चहा तू केला? तो हलकसा हसला आणि म्हणाला, हो. आज विचार केला की तुझ्यासाठी काहीतरी करावं. तेव्हा काही क्षण त्याच्याकडे ती पाहत राहिली, कारण तिला विश्वास बसत नव्हता. तेव्हाच तो पुढे म्हणाला, मिनल, मला कदाचित उशिरा कळलं, पण तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना आहेत हे आता समजायला मला लागलं आहे. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण यावेळी तिच्या मनात थोडी आशा निर्माण झाली. नव्या सुरुवातीची चाहूल लागली होती. त्या दिवसानंतर दोघांमध्ये सुद्धा हळूहळू काही बदल होऊ लागले होते. रोहन मनापासून प्रयत्न करू लागला होता आणि मिनलही पुन्हा आयुष्याकडे नव्या नजरेने पाहू लागली होती. तिच्या मनात अजूनही काही जखमा होत्या, पण त्या जखमांवर आता थोडासा मलम लागायला लागला होता. कारण तिला जाणवलं की कधीकधी हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली वेदना जर समजून घेतली गेली तर तीच वेदना आयुष्याला नवी दिशा देखील देऊ शकते. आता त्या दोघांच्या आयुष्यात हळूहळू बदल दिसू लागले होते. पूर्वीसारखी सतत भांडणे होत नव्हती. रोहन देखील आता थोडा शांत झाला होता. पण मिनलच्या मनातील जखमा काही पूर्णपणे भरलेल्या नव्हत्या. कारण काही जखमा अशा असतात की त्या बाहेरून दिसत नाहीत, पण आतून मात्र खूप खोल असतात. ती अजूनही हसायची, ऑफिसमध्ये सगळ्यांशी बोलायची, कामात व्यस्त राहायची, पण कधीकधी तिच्या मनातला एकटेपणा अजूनही डोकावून जायचा. एक दिवस ऑफिसमध्ये काम करत ती होती. अचानक तिला तिच्या जुन्या मैत्रिणीचा फोन आला. मिनल, तुला बातमी कळली का? ती थोडी घाबरली. कोणती बातमी? तिची मैत्रीण थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, अगं, आपली कॉलेजमधील मैत्रीण रुचिरा, तिने आत्महत्या केली.
हे ऐकताच मिनलच्या हातातून फोन जवळजवळ खाली पडणारच होता. काय? आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. रुचिरा नेहमी हसणारी मुलगी होती. कॉलेजमध्ये सगळ्यांना हसवणारी, आनंदी ठेवणारी होती. मग मिनलच्या मनात एकदा एकच विचार आला. त्या हसणाऱ्या माणसाच्या मनात किती दुःख असू शकतं, हे कोणालाच कळत नाही. त्या दिवशी मिनल खूप अस्वस्थ झाली होती. त्या रात्री ती बराच वेळ खिडकीजवळ बसून होती. तिला रुचिरा आठवत होती. जर तिने तिचं दुःख कोणाला सांगितलं असतं तर कदाचित ती आज जिवंत असते, असं मिनलला वाटत होतं. मग मिनलला अचानक स्वतःची आठवण झाली. कारण तीही तर इतके दिवस सगळं दुःख मनात साठवून ठेवून जगत होती. तिच्या मनात एक विचार आला. मी जर असंच सगळं मनात ठेवत राहिलं तर? त्या क्षणी मिनलला जाणवलं, स्वतःचं दुःख लपवणं कधीकधी खूपच जास्त धोकादायक ठरू शकतं. तेव्हा त्या रात्री तिने ठरवलं की आज ती रोहनशी सगळं काही बोलणार आहे. रोहन हॉलमध्ये बसला होता. ती शांतपणे त्याच्यासमोर बसली. त्याने विचारलं, काय झालं? तिचे डोळे भरले होते. ती हळू आवाजात म्हणाली, रोहन, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तो गंभीर झाला. ती पुढे म्हणाली, मी इतके दिवस हसत राहिले, पण आतून खूप तुटत होते. असं सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुझ्या रागाने, तुझ्या शब्दांनी आणि तुझ्या वागण्याने मला खूप वेदना झाल्या. पण मी कधी तुला सांगितलं नाही, कारण मला वाटलं तू समजून घेशील. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव आले. रोहन काही क्षण शांत राहिला. नंतर तो हळू आवाजात म्हणाला, मिनल, मला खरंच माफ कर. आता त्याच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. मी माझ्या कामात इतका अडकून गेलो की तुझं दुःख पाहिलंच नाही. रोहनने मिनलचा हात हातात घेतला. तू इतके दिवस सगळं काही सहन केलंस, पण आता तसं होणार नाही, याची काळजी मी घेईन. मिनल शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तो पुढे म्हणाला, पण आजपासून आपण दोघे मिळून सगळ्या अडचणींचा सामना करू. आता तिच्या मनात एक वेगळीच सकारात्मक भावना निर्माण झाली. इतके दिवस ती ज्या शब्दांची वाट पाहत होती, ते शब्द आज तिला ऐकायला मिळाले होते. त्यानंतरच्या काही महिन्यांनी मिनलच्या आयुष्यात खूप काही बदल झाला. रोहन आता तिच्याशी प्रेमाने वागू लागला होता आणि दोघेही एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलायला लागले होते. आता तिच्या चेहऱ्यावरचं हसू खऱ्या अर्थाने परत आलं होतं आणि ऑफिसमध्येही सगळ्यांना तिच्यातील हा बदल जाणवत होता. तेव्हा अमय देखील एक दिवस हसत म्हणाला, मिनल, आता तुझं हसू खरं वाटतंय. तेव्हा ती पुन्हा हसली, कारण आता तिच्या मनातील वेदना कमी झाल्या होत्या. मिनलने आयुष्यात एक गोष्ट शिकली होती, ती म्हणजे हसणारा चेहरा नेहमी आनंदी असतोच असं नाही, तर कधीकधी त्या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप मोठं दुःख, वेदना आणि एकटेपणा लपलेला असतो. पण जर वेळेवर कोणी समजून घेतलं, कोणीतरी प्रेमाने हात धरला, तर आयुष्य खूप पुन्हा सुंदर होऊ शकतं. मिनल अजूनही हसते, पण आता तिच्या हसण्यामागे वेदना नाहीत, तर एक शिकवण आहे. दुःख लपवून ठेवू नका, ते कोणाशी तरी बोलून दाखवा, कारण कधीकधी एक समजून घेणारा माणूस संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. हसणं सुंदर असतं, पण स्वतःच्या दुःखाला कायम लपवणं योग्य नसतं. कधीकधी स्वतःसाठी उभं राहणं देखील गरजेचं असतं आणि जेव्हा आपण स्वतःसाठी उभे राहतो, तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायला लागतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.